नमस्कार. चला आज एका इंटरेस्टिंग केमिकल मिस्ट्रीची उकल करूया. हे एक असं कोड आहे जे आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेलं आहे, पण याचं उत्तर एका अशा रासायनिक प्रक्रियेत लपलंय ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही. बघा, प्रश्न अगदी सोपा आहे. आपल्याला माहीत आहे की आपलं साधं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड आणि शुद्ध पाणी हे दोन्ही रासायनिकदृष्ट्या न्यूट्रल म्हणजे उदासीन असतात. मग जेव्हा आपण मीठ पाण्यात विरघळवतो तेव्हा तयार झालेलं द्रावण नेहमीच न्यूट्रल का नसतं? हा विचार खरंच चक्रावून टाकणार आहे, नाही का? तर ह्याच कोड्याचं उत्तर मीठ आणि पाणी ह्यांच्यातल्या एका अशा रिॲक्शनमध्ये आहे जी सहजासहजी आपल्या नजरेत येत नाही. चला तर मग या केमिकल डिटेक्टिव्ह स्टोरीला सुरुवात करूया आणि हे रहस्य उलगडूया. या कोड्याचं उत्तर क्षारांचे हायड्रॉलिसिस या एका संकल्पनेत दडलंय. चला, हा धागा पकडून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोचूया. तर मग हे हायड्रोलिसिस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा क्षार पाण्यात विरघळतो तेव्हा त्याचे आयन्स पाण्याच्या आयन्ससोबत एक केमिकल रिॲक्शन करतात. यामुळे होतं काय की पाण्यातील हायड्रोनियम आयन्स जे द्रावणाला आम्लीय बनवतात आणि हायड्रॉक्सिल आयन्स जे द्रावणाला अल्कधर्मी बनवतात यांचं बॅलन्स बिघडतं आणि म्हणूनच द्रावणाचा स्वभाव बदलतो. ओके, तर आपल्या या गुप्तहेर कथेतील संशयित आता आपल्या समोर आहेत. क्षार ज्या आम्ल आणि अल्कपासून बनतात त्यानुसार त्यांचे हे 4 मुख्य प्रकार पडतात आणि गंमत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर याच वर्गीकरणात दडलेलं आहे. चला तर मग आपल्या तपासाचा पहिला टप्पा सुरू करूया आणि पाहूया की काही क्षार पाण्याला ॲसिडिक म्हणजे आम्लीय कसे बनवतात. आपली पहिली केस फाईल आहे कॉपर सल्फेटची. हा एक असा क्षार आहे जो सल्फ्युरिक ॲसिडसारख्या स्ट्रॉंग ॲसिडपासून आणि कॉपर हायड्रॉक्साईडसारख्या वीक बेसपासून तयार होतो आणि यामुळेच तो आपल्या केसमध्ये एक महत्त्वाचा संशयित आहे. आता इथे नक्की काय घडतंय ते पाहूया. जेव्हा कॉपर सल्फेट पाण्यात विरघळतं तेव्हा ते कॉपर आणि सल्फेट आयनमध्ये विभागलं जातं. यातला जो सल्फेट आयन आहे तो एका स्ट्रॉंग ॲसिडपासून आलेला असल्यामुळे खूप स्थिर असतो. त्याला पाण्याशी रिॲक्शन करण्यात काहीही इंटरेस्ट नसतो, म्हणून तो फक्त एक प्रेक्षक बनून राहतो. पण कॉपर आयन जो एका वीक बेसपासून आलेला आहे तो मात्र पाण्याच्या OH- आयनशी प्रतिक्रिया करतो. यामुळे होतं काय की द्रावणात H3O+ म्हणजेच आम्लीय गुणधर्म असलेल्या हायड्रोनियम आयनचं प्रमाण वाढतं. सो द पॉइंट इज, ह्याच वाढलेल्या हायड्रोनियम आयनमुळे कॉपर सल्फाईडचं द्रावण आम्लीय बनतं. म्हणजे ह्याच केसमध्ये खरा गुन्हेगार कोण? तर तो आयन जो वीक बेसपासून आलाय. ठीक आहे, पहिली केस तर सॉल्व्ह झाली. आता आपल्या तपासाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. काही क्षार पाण्याला बेसिक म्हणजेच अल्कधर्मी कसे बनवतात हे समजून घेण्यासाठी आपण दुसरी केस पाहूया. आपली दुसरी केस फाईल आहे सोडियम ॲसिटेटची. हा क्षार ॲसिटिक ॲसिडसारख्या वीक ॲसिडपासून आणि सोडियम हायड्रॉक्साईडसारख्या स्ट्रॉंग बेसपासून बनलेला आहे. आता पाहूया इथे काय घडतंय. इथे ही प्रक्रिया तशीच आहे, पण परिणाम मात्र वेगळा आहे. सोडियम ॲसिटेट पाण्यात विरघळल्यावर सोडियम आणि ॲसिटेट आयन तयार होतात. यावेळी सोडियम आयन स्ट्रॉंग बेसपासून आलेला असल्यामुळे तोही खूप स्थिर असतो आणि शांतपणे बाजूला राहतो, म्हणजे तो सुद्धा एक प्रेक्षक बनतो. पण ॲसिटेट आयन जो वीक ॲसिडपासून आला आहे तो पाण्याच्या H3O+ आयनशी प्रक्रिया करतो आणि यामुळे द्रावणात OH- म्हणजेच हायड्रॉक्सिल आयनचं प्रमाण वाढतं. आणि हेच वाढलेले हायड्रॉक्सिल आयन द्रावणाला अल्कधर्मी म्हणजेच बेसिक बनवतात. तर या केसमध्ये वीक ॲसिडपासून आलेला आयन द्रावणाचा स्वभाव बदलतो. आपण ॲसिडिक आणि बेसिक केसेस पाहिल्या. आता तिसरी आणि सगळ्यात सोपी केस बघूया, उदासीन क्षार. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं रोजच्या वापरातलं मीठ. ही केस तर अगदीच सरळ सोट आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl हे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार होतं. त्यामुळे पाण्यात विरघळण्यावर तयार होणारे सोडियम आणि क्लोराईड आयन्स हे दोन्ही आयन इतके स्थिर असतात की ते पाण्याशी रिॲक्शन करतच नाहीत. म्हणून ते दोन्ही प्रेक्षक आयन आहेत, ज्यामुळे पाण्याचं नैसर्गिक बॅलन्स बिघडत नाही आणि द्रावण न्यूट्रल राहतं. आपल्या या तपासातून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, पण या सगळ्या माहितीचा सार काय? या संपूर्ण कोड्याचं उत्तर देणारा एक साधा सोपा नियम आहे. आपण 3 वेगवेगळ्या केसेस पाहिल्या. या सगळ्या पुराव्यांवरून आपण एका महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोचू शकतो. काय असेल तो निष्कर्ष? आणि तो नियम आहे, जो आयन स्ट्रॉंग म्हणजे प्रबळ घटकापासून येतो त्याचं हायड्रॉलिसिस होत नाही, तो फक्त एक प्रेक्षक असतो. म्हणजे क्षारातील जो आयन स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेसपासून आलेला असतो तो नेहमीच शांत राहतो. रिॲक्शन फक्त तोच आयन करतो जो वीक म्हणजे सौम्य घटकापासून आलेला असतो
आणि तोच द्रावणाचा स्वभाव ठरवतो. आहे की नाही सोपं? आता आपल्याला मुख्य नियम तर समजला आहे, पण एक शेवटचा प्रश्न उरतोच. आपण पाहिलं की जेव्हा एक घटक स्ट्रॉंग आणि दुसरा वीक असतो तेव्हा काय होतं. पण विचार करा, जेव्हा दोन्ही घटक म्हणजे ॲसिड आणि बेस दोन्ही वीक असतील तेव्हा काय होईल? द्रावण आम्लीय असेल, अल्कधर्मी असेल की उदासीन? हा प्रश्न तुम्हाला पुढील शोधासाठी नक्कीच प्रवृत्त करेल.